नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा। बिहारमध्ये नवा मुख्यमंत्री होणार। बिहारमध्ये येणार भाजपाच्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वातलं सरकार। गोरेगावात अंमली पदार्थ असलेल्या पार्टीतल्या 6 आरोपींना न्यायालयात केलं हजर। सर्व आरोपींना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। हाय प्रोफाईल कॉन्सर्ट पार्टी ड्रग्जमुळे दोघांचा मृत्यू। अमरावतीतल्या परतवाड्यामध्ये तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार। मोहम्मद अय्याज तन्वीर असं आरोपीचं नाव। नाशिकच्या TCS कार्यालयातल्या धर्मांतरण प्रकरणी संशयितांच्या बँक खात्यांची SRT कडून चौकशी। आरोपींनी 2022 पासून जाळं विणल्याचा संशय। भोंदू खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। चौथ्या गुन्ह्यामध्ये खरातला पुन्हा मिळाली पोलीस कोठडी। भोंदू खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं घबाड। छापेमारीत मिळाले कोट्यवधीच्या मालमत्तेचे पुरावे। दमानियांकडून नाशिक पोलीस दत्ता कराळेचा व्हिडिओ ट्विट। कराळे खरातच्या कार्यक्रमात गेल्याचा दावा। फोटो कुणाचेही कुणाही सोबत असू शकतात। आरोपीच्या कृत्यांमध्ये सहभाग आहे की नाही हे तपासायला हवं, आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया। एका IPS अधिकाऱ्यानं खरातच्या कार्यक्रमात जाणं योग्य नाही, अंबादास दानवे यांची टीका। अशोक खरातचा एन्काउंटर होण्याच्या चर्चेला पुन्हा वेग। खासदार प्रणिती शिंदेंनीही केलाय तोच आरोप। पुरावे असतील तर सादर करा, तोंडाच्या वाफा दवडू नका। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रतिहल्ला। त्र्यंबकेश्वर संस्थान विश्वस्त पुरुषोत्तम कडलग याला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। VIP दर्शन काळाबाजार प्रकरणी पोलिसांची कारवाई। शिवाजी पार्कात पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा मुद्दा। खासदार संजय राऊतांची सरकारवर टीका। माजी आमदारांच्या अकलेची कीव येते। वैभव नाईक यांच्यावर निलेश राणेंची टीका। बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 तारखेला मतदान। सामान्य प्रशासन विभागाच्याकडून मतदान क्षेत्रात सुट्टी जाहीर। शेतकऱ्याचा मुलगा सरकारी नोकरी मागणार नाही, तो शेतीमध्ये दुप्पट उत्पन्न काढेल। चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। धान खरेदी थांबल्यानं शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ। धान खरेदीच्यासाठी शेतकऱ्यांचं उपोषण। नागपूर विमानतळावर कॅब चालकांचं आंदोलन। ग्राहक नाकारून आंदोलनामुळे प्रवाशांना बसली झळ। लग्नाच्या आधीचं फोटोशूट रायगडावर। शिवप्रेमींकडून संताप व्यक्त। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती। चैत्यभूमीवर राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अभिवादनाला हजर। दीक्षाभूमीवर भीम अनुयायांची गर्दी। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी जमले। राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला। वर्ध्यात उष्णतेमुळे 2 जणांचा मृत्यू।